येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। भर दिवसा 2 युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची ही घटना आपण CCTV फुटेजच्या माध्यमातून बघू शकतोय। नाशिकमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलंय। नाशिक शहरातील सिडको मधील त्रिमूर्ती चौक या ठिकाणी कामावून घरी जात असताना एका पेंटिंग काम करणाऱ्या मजुरावर अचानक 2 जणांनी हल्ला केलाय। ते दोघे जण त्याच्या मागून आले आणि दिवसा ढवळ्या त्याला बेदम मारहाण केल्याची घटना CCTV मध्ये देखील कैद झाली। आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये कशा प्रकारे या तरुणाला मारहाण केली जाते। या मारहाणीमध्ये रक्तबंबाळ झालेल्या युवकाला त्याच्या मित्राने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर त्या मित्राने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि ज्या मित्रांनी ही तक्रार दिली त्या मित्राचा राग आल्यामुळे त्या गावगुंडांनी पुन्हा एकदा सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास एक जण जो जखमी झाला होता त्याच्या मित्राला, ज्यांनी तक्रार दिली होती, त्याला धारदार शस्त्राने तसेच दंडुक्यांनी मारहाण केली। याबाबत ऐकूया सविस्तर माहिती। बरोबर माना, मैं आ रहा था ड्यूटी से आने के बाद मेरे को फोन ऐसे दिया, मेरे को भी मारा। उसके बाद मेरे चाचा को फोन मिलाया, वो भी झगड़ा करने लगे, लेकिन मेरे चाचा भी नहीं कुछ किया। मैं यहाँ पर आया रेलवे स्टेशन पर, पुलिस थाने पर आया। पुलिस थाने के आने के बाद मैं यहाँ से फिर गया था, फिर मेरे से झगड़ा हो गया। तुम लोगों से मारकूट हुई, मेरी खोपड़ी फाड़ डाली, मेरे चाचा की भी खोपड़ी फाड़ डाली है। देखो इनका कितना चोट लगा है, मेरे भी लगा है, मेरे चाचा की भी हाथ में चाकू मार दिया है। नाम क्या है तुम्हारा? मेरा नाम सौरभ वर्मा है। सिंकू। और क्यों मारा था? मेरे से कोई जान पहचान नहीं थी, लेकिन उन्होंने मेरे को कमजोर समझ कर मार दिया। मैं भाभी आया था भाजी लेके, तो भाभी गई फोटो एक निकाला उनका लड़का के, तो वो भाभी चाबियाँ जब मेरे से बोला कि बात करो तो वो नहीं रुके, तो भाभी चाबियाँ चलिए तो भाभी के हाथ में लपेट गए। तो मैं बोला कि छोड़ो छोड़ो, वो लोग नहीं छोड़े, वो मेरे को पकड़ के गिरा बांध मेरे को मारने लगे। मैं अकेले था कि मेरे को पीछे वो बगल से मेरे वार किया तो यहाँ फट गया मेरा, और यहाँ भी लग गया, अजय भी फट गया। कितने जन थे मारने वाले? वो लोग 3 थे। और तेरे को मारने वाले कितने लोग थे? 3 ही थे। विशेष म्हणजे काही तासांच्या अंतरावरच मारहाण करण्यात आल्याने सिडकोमध्ये पुन्हा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं चित्र बघायला मिळालंय। मारहाण करणारे हे युवक रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिथूनच ही माहिती मिळाली। शहरात पुन्हा गुन्हेगारी वाढल्याचं प्रमाण दिसून येत असून दिवसाढवळ्या अशा प्रकारचे हल्ले भर चौकात होताना दिसून येतात। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणी मारहाणीचं काय कारण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही। या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करतात। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।